आई हा शब्द म्हणजे संपूर्ण जगाचे सार आहे। आई म्हणजे करुणा, त्याग, प्रेम, आधार, प्रेरणा आणि सुरक्षितता। मानवजातीतील कोणत्याही नात्यापेक्षा पवित्र आणि महान असे नाते म्हणजे आई आणि लेकरू। आईचं महत्त्व एवढं मोठं आहे की तिला देवतेपेक्षाही उच्च स्थान दिलं गेलं आहे। वेद, पुराण, संत वाङ्मय तसेच आधुनिक काळातील साहित्यिकांनीही आईच्या महिमेचं स्तवन केले आहे। आईचे महत्त्व। आई म्हणजे पहिली गुरु, ती जीवनमूल्य शिकवते। आई म्हणजे दैवत, देवाचे जिवंत रूप। आई म्हणजे शक्ती, ती अपार सहनशक्तीने घर आणि संसार सांभाळते। आई म्हणजे प्रेम, तिचं ममत्व निस्वार्थ असतं। आई म्हणजे प्रेरणा, संकटात धीर देणारी, यशात आशीर्वाद देणारी। आई म्हणजे संस्कार, तिच्या बोलण्यातून वागण्यातून संस्कार रुजतात। आई म्हणजे सुरक्षितता, तिच्या कुशीत मूल विश्व विसरून जातं। आई म्हणजे त्याग, स्वतःचं सर्व काही लेकरासाठी अर्पण करणारी। आई म्हणजे आराधना, तिची सेवा करणे म्हणजे देवसेवा। आई म्हणजे आयुष्याचा पाया, जीवनाची पहिली शाळा म्हणजे तिची गोष्ट, शिकवण आणि साथ। मुलांनी आईसाठी करायची 50 कर्तव्य। तिचा आदर राखणे, वेळोवेळी विचारपूस करणे, तिच्या आरोग्याची काळजी घेणे, वेळेवर औषधं देणे, तिला आनंदी ठेवणे, तिला विश्रांती मिळेल याची काळजी घेणे, तिच्या मताला महत्त्व देणे, तिला आपलेपणाने बोलणे, तिच्या आवडीच्या वस्तू आणून देणे, तिला चांगला आहार देणे, तिचे वाढदिवस, सण साजरे करणे, तिला आदराने हाक मारणे, तिच्या कामात मदत करणे, तिच्या आठवणी ऐकून घेणे, तिला एकटी न सोडणे, तिला फिरायला नेणे, तिला डॉक्टरांकडे नेणे, तिला अध्यात्माकडे प्रेरित करणे, तिच्या आवडत्या गाण्यांचा आस्वाद देणे, तिला नातवंडाशी जोडून ठेवणे, तिचा मान सन्मान राखणे, तिच्या डोळ्यातून अश्रू न येऊ देणे, तिच्या मनातील भीती दूर करणे, तिच्या सुखदुःखात सहभागी होणे, तिला वेळ देणे, तिला घरात महत्त्व देणे, तिच्या इच्छा पूर्ण करणे, तिला प्रवासाला नेणे, तिच्या मित्रमैत्रिणींशी भेट घडवून आणणे, तिला आनंददायी प्रसंग दाखवणे, तिला कधीही न दुखवणे, तिला सतत आशीर्वाद मागणे, तिला देवतेप्रमाणे पूजणे। आई जर आयुष्यात नसेल तर काय होईल? ममता हरवते, निस्वार्थ प्रेम कुठेच मिळत नाही, संस्कारांचा आधार कमी होतो, आईशिवाय घरचे संस्कार थांबतात, आश्रय गमावतो, सुरक्षित कुशीची ऊब राहत नाही, आधार मिळत नाही, संकटात आई आहे हा विश्वास संपतो, घर पोकळ वाटतं, घर असूनही रिकामेपणा जाणवतो, त्यागाचे दर्शन होत नाही, आईसारखा निस्वार्थ त्याग दुसरा कोणी देऊ शकत नाही, मनाला धीर नाही मिळत, दुःखात सांत्वन करणारे शब्द कमी पडतात, देवतेचे रूप हरवते, जिवंत देवच जणू निघून गेलेला असतो, सुख अपूर्ण वाटतं, कितीही मिळवलं तरी तिचा आशीर्वाद नसल्याने अपूर्णता राहते, आयुष्याला चव नसते, आईशिवाय जीवनाची गोडी हरवते। आई म्हणजे प्रेम, त्याग आणि आधार यांचे प्रतीक आहे। ती नसेल तर जीवन अपूर्ण आणि कोरडं होतं, म्हणूनच तिच्या आठवणी, शिकवण आणि आशीर्वाद यांना नेहमी हृदयात जपावं। आई हीच खरी देवता आहे, तिची सेवा हीच खरी पूजा आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।